नंदा तुकाराम सकपाळ यांच्या स्मरणार्थ कुमार शेतन शंकर शेडगे यांच्याकडून मिळाले। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कुमार उत्कृष्ट गोलंदाज आपण श्री चंद्रकांत दौलत पवार यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाज सौ अनिता चंद्रकांत पवार यांच्याकडून, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण श्री बळीराम भिक्खू जाधव यांच्याकडून, मालिकावीर कुमार श्रेया राजेंद्र कोबनाक यांच्याकडून, सामनावीर साठी आपण जर पाहायला गेलं तर कैलासवती नंदा तुकाराम सकपाळ यांच्या स्मरणार्थ श्री तुकाराम सखाराम सकपाळ यांच्याकडून अशा प्रकारच्या पारितोषिकांचं बक्षीस या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे। हा सर्व देणगीदारांचे पुनश्चा मनपूर्वक आभार। लेट्स प्लेचा इशारा तो जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने। सामना मेगा फायनलचा चालू केला जातो। पहिला चेंडू आहे, गोलंदाज मारूफ गोलंदाजी ट्रॅक वरती तयार, राईट राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहायला मिळत आहेत। सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण संघाकडून पहिला चेंडू आहे, पहिल्या चेंडूला ओव्हरपिच चेंडू होता, फ्लिक केले, चेंडू किंकला ऑफसाइडच्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केले आहे, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला, सुंदर आणि मिड इन द विकेट। पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या, 2 धावेने आगाज केले गेले। तुषारने सुंदर प्रकारे पहिल्या चेंडूवरती फटका केलाय, 2 धावेने धावा ओपन केल्या गेल्यात। नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत फलंदाज तुषार, तर स्ट्राईक वरती आहेत अजय। तुषार पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु उजव्या स्टेच्या खूप बांधण्याचे पंच वाईट करायला करतात। अवांतर धावेमध्ये भर घातली गेली आहे, अवांतर धावेने धावसंख्या वाढल्या, जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती। पहिल्या चेंडूचा खेळ संपला, पहिल्या चेंडूवरती 2 धाव मिळाला, दुसरा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्तच्या रूपामध्ये 1 धाव मिळाला, त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते 3 या धावसंख्येवरती। सलामीचे फलंदाज अजय आणि तुषार। फील्ड पोझिशन जर पाहायला गेलं तर आपण ऑफसेटच्या क्षेत्रामध्ये पॉइंटला एक खेळाडू पाहायला मिळतोय, कव्हरला एक खेळाडू पाहतोय, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहतोय, डीप लॉंग ऑफला एक खेळाडू पाहायला मिळतोय। अशा प्रकारचे क्षेत्र पूर्णपणे सजवले गेले। जोपर्यंत रिव्ह्यू घेतला जातो तोपर्यंत पारितोषिकाचं वितरण केलं जाते, ते म्हणजेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विजय संपादन करणारा संघ आहे तो म्हणजेच कोळबांद्रे संघाला या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन त्यांचं देखील गुणगौरव केले जाते। धन्यवाद। चला पुन्हा एकदा सामना चालू केला जातोय। निर्धाव चेंडू वाईट नाही आहे, तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे 2। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा ओव्हरफी चेंडूला ऑन साइडला फ्लिक केला, एकदा पुन्हा केला, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो का बुगी नाही, एका धावेवरती समाधान। आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, एका धावेच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही। धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या 1 ने वाढली आहे, 3 या धावसंख्येवरती पुढचा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा ऑन साइडला झेलची संधी आहे, परंतु नाही, झेल नाही मिळत आहे तोपर्यंत एकदा पुन्हा करतात आणि बघता बघता 1चं रूपांतर 2 धावांमध्ये केले गेले आहे। तुषार आणि साथी फलंदाज अजय यांच्याकडून सुंदर रनिंग मिड इन द विकेट। तुषार हुशार पद्धतीने रनिंग करताना पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। तुषारची कालच्या दिवसातील इनिंग, आजच्या दिवसातील खेळ हे सगळं मॅटर करणार आहे। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, फुल वरचा चेंडू आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला तशाच प्रकारचा खेळून काढलाय,
थोडासा प्रेशर पाहायला मिळतात मात्र क्षेत्ररक्षण करताना एकदा पूर्ण केल्या, पुन्हा एकदा दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. बेसिकला पूर्णपणे महत्व देताना आपण पाहतोय. बेसिक वरती पूर्णपणे जोर दिलाय फलंदाजी करताना फलंदाजाने. प्रत्येक चेंडूवरती सिंगलला डबल, डबलला तिहेरी धावेमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल या साऱ्या गोष्टी लक्षात घेतात. धावसंख्यावरती मजल मारले 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली 7. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली 7. तुषार 3 चेंडूमध्ये 3 धावांवरती खेळतो तर अजय 3 मध्ये 4 धावांवरती वैयक्तिक खेळ करताना स्ट्राईक मध्ये तुषार. गोलंदाज उबेद वैयक्तिक पहिले षटक संघासाठी, दुसरे षटक हाताळतोय उबेद. राईट मुहूर्त विकेट. पहिला चेंडू आहे, पहिला चेंडू खाली राहतो. चेंडू बॅटच्या बट्ट्यामध्ये येत नाही. तुषार यांच्या निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि धावसंख्येला मात्र पुन्हा एकदा थोडासा रोख लगावला गेलाय. पुढचा चेंडू आहे, गोलंदाज उबेद पंचच्या उजव्या बाजूने. आता थोडीशी दिशाने गोलंदाजी पाहायला मिळते. खराब थोडस गोलंदाजी होते. अतिरिक्त चरपामध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे, धावून पोहोचते 8 या धावसंख्येवरती. उबेद गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहेत. पुढचा चेंडू आहे तुषार यांच्यासाठी. पुन्हा एकदा खराब प्रदर्शन, पुन्हा एकदा लेग स्विंग करायचा चेंडू थोडासा उजव्या इष्टीच्या खूप बांधण वाईट करायला करतायत. एक्स्ट्रा चेंडूमध्ये 1 धाव मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. गुडलेन्स फाडवाचा लेग ब्रेक प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. स्लोवर वन डिलिव्हरी व्हेरिएशन पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या ती म्हणजेच 9 धावा. स्ट्राईक वरती तुषार, नॉन स्ट्राईकिंग वरती अजय. ही दोन्ही जोडी अजून मैदानामध्ये आहेत, परंतु मोठे फटके या मात्र आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीत. येणाऱ्या चेंडूवरती बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज तुषार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, स्टेपाडून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परंतु बॉडीला ब्रेश करून शॉर्ट लेग केला जाईल चेंडू. तोपर्यंत लेग बाय चरपामध्ये 1 धाव पूर्ण मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे तर धावून पोचल्या ती 10 या धावसंख्येवरती. धावसंख्या 10. स्ट्राईक वरती अजय 3 चेंडूमध्ये 4 धावांची वैयक्तिक खेळ केली अजयने. आता बघूया पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारचे स्टेपाडून पुढे घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज धावबाद चरपामध्ये बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि अजय बाद झाल्यानंतर वन डाऊन फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजीचा जाताना पाहायला मिळतात. अष्टपैलू खेळाडू ज्यांच्याकडे जुना संत अनुभव असे खेळाडू अजय सचिन माळीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना. सचिन माळी जात आहे स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती तुषार. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 1 चेंडूचा खेळ शिल्लक. एका चेंडूवरती बघूया किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल सचिन यांचा. आतापर्यंत 10 धावा बनवले गेलेत. पुढचा चेंडू आहे उबेद. बघा कशा प्रकारची गोलंदाजी करतात आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु नेता चोडीची पुन्हा एकदा सांगता झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा आलाय. त्यानंतर 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10. जिंकण्यासाठी 11 धावांचा टार्गेट दिलाय टीम खामगाव संघाला. दहा चेंडूमध्ये 11 धावा बनवायचे आहेत. टीम खामगावला बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज. त्यानंतर आता फील्ड पोझिशन मध्ये सत्यदेवी क्रिकेट संघ पालेकोटचे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. खास करून तुषार असेल, त्यानंतर अजय, सचिन माळी आणि साथी टीम पूर्ण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहायला गेलो तर श्री चालकोबा खामराज क्रिकेट संघ पालेगाव आयोजित चालकोबा खामराज चषक 2025 या दुसरे पर्वामध्ये उपस्थित सर्व महिला मंडळ यांच्या देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या आजच्या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅचचा आनंद घेण्यासाठी महिला देखील या ठिकाणी महिला वर्ग देखील मोठ्या उत्साहाने उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत.
सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत. क्षेत्ररक्षणासाठी संपूर्ण टीम देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. त्यानंतर या सर्व देणगीदाराने ज्या देणगीदाराने आपल्याला कॅश रूपामध्ये देणगी दिले त्या सर्वांचे देखील पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे. मेगा फायनलचा सामना आतापर्यंत 10 धावा बनवल्या गेल्या. 11 धावा बनवायच्या टीम खामगाव संघाला. बघूया कशा प्रकारची आता फलंदाजी करायचा. फलंदाज खास करून मारूफ आणि विशाल या दोघांवरती जबाबदारी दिली टीमने. या संपूर्ण टीमसाठी पुन्हा एकदा देणगी स्वरूपामध्ये काही देणग्या या ठिकाणी पाहायला मिळाल्यात महिला मंडळ वर्गाकडून. जर पाहायला गेलं तर अनिता चंद्रकांत पवार यांच्याकडून देखील देणगी आल्या. त्यानंतर रोशनी रवींद्र मनवे यांच्याकडून देखील देणगी स्वरूपामध्ये मिळाले. त्यानंतर स्वाती श्रीचंद्र रक्ते यांच्याकडून देखील 101 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. जनहित महिला मंडळ पालेवरचाई यांच्याकडून देखील देणगी स्वरूपामध्ये या ठिकाणी प्राप्त झाली. आता सर्व देणगीदारांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मेगा फायनलच्या सेकंड इनिंग मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. सचिन माळी जुना सांगता अनुभव 10 ते 15 वर्षाचा खचून भरलेला अनुभव आहे. बघूया या ठिकाणी कशा प्रकारचा बिल्ड केला जातो. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू या ठिकाणी बाउन्स केला. सुंदर गोलंदाजी गुडलँड स्पॉटवरचा चेंडू आहे. चेंडूला बाउन्स केल्यानंतर सरळ निघून जातोय यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या धावसंख्या स्थिरवलेली आहे ती आता खामगाव संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सचिन. पंचाच्या डाव्या बाजूने 10 ते 12 फॉलो रनअप आहे. ब्लॉक वरचा चेंडू होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॉटबी हँड क्वार्टर फोरची संधी आणि अप्रतिम झेल नेत्रदीपक त्या ठिकाणी झेल टिपला म्हणजे अष्टपैलू खेळाडू सचिन माळी यांच्याकडून पाहायला मिळतोय. रोमांचक काटासाठीचा सामना. या कॅचने थोडस मोमेंटम नक्कीच शिफ्ट होताना पाहायला मिळेल. जुना खेळ या ठिकाणी करून दाखवताना पाहायला मिळालाय. खास करून सचिन माळी सरांकडून आपण जर पाहायला गेलो तर जर खऱ्या अर्थाने विचार केला ना तर एक काळ होता, एक काळ राहील आणि एक काळ येईलही. परंतु ज्याने ज्याने काळ गाजवला ना मित्रांनो त्या खेळाडूला कधी विसरू नका. त्याचा कधीतरी आदर्श घ्या. त्याचं कधीतरी ऐका. कारण त्यांनीच आपल्या गावासाठी अनवाणी पायाने क्रिकेट केलाय. याचं जिवंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आपल्या गावाचा झेंडा अटके पार रोवलाय. आजकालच्या मुलांची फॅशन झाली आहे. एक सामना जिंकला काय छाती 56 इंचाची बनते. परंतु आता मात्र पुन्हा एकदा थोडासा खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. एक वाईट चार्मध्ये एकदम येते आणि त्यानंतर पुढे जर जाऊन पाहायचं मिळतं 2 षटकार लगावले का तर 2 इंच जमिनीपासून हवेमध्ये उडायला लागतो. परंतु अशा खेळाडूंचा आदर्श घेणं गरजेचं आहे ज्याने आपल्या संघासाठी शेकडो फायनल जिंकवून दिला. असा हा खेळाडू सचिन माळी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा, सुरेख टप्पा, नियंत्रणात्मक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. असंख्य सामने तुम्हाला जिंकून दिलेत. आज भलेही आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना त्या ठिकाणी दाखवून देतात सचिन माळी मी पालेगावासाठी कशा प्रकारे प्रसिद्ध आहे हे दाखवताना पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धावेसाठी एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 2. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती तयार आहे सचिन माळी. पंचांच्या डाव्या बाजूने 5 बॉलांतर घेऊन विशाल यांच्यासाठी ब्लॉक वरचा चेंडू दांडी 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 गोल यष्टी उद्ध्वस्त करून दिलाय. दुसरा ब्रेक म्हणजे खामगाव संघासाठी 1 मोर विकेट गॉन. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. युवा अष्टपैलू खेळाडूचा पुरेपूर या ठिकाणी अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपण पाहतो सचिन माळी यांना. सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या त्यांनी. सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन पाहायला मिळत आहेत. विशाल आणि त्यांच्या साथीने असणारे फलंदाज मारुफ हे देखील डगआउट मध्ये परतलेत. न्यू बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उबेद आणि रुपेश हे दोन्ही सलामी
वन डाऊन यांनी थर्ड डाऊनचे फलंदाज. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुषार हुशार पद्धतीने आजकालच्या दिवसामध्ये खेळ केलाय, परंतु या षटकामध्ये हुशार पद्धतीने खेळ करावा लागेल तुषारला. बघूया येणाऱ्या 6-5 चेंडू मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. तुषार स्वतः यष्टिरक्षकांकडून गोलंदाजांकडून धावसंख्या झाली 2 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. 5 मध्ये बनवायचे 9. पुन्हा एकदा पहिला चेंडू पंचांच्या डाव बाजूने तुषार षटपी चेंडू आहे ऑन साइडला खेळून काढल्या. मोठा फटका जातोय का? यास निघून गेला चेंडू सीमा रेषा पार. येतोय दणदणीत चणचणीत चालकोबा खामराजा चषक 2025 मधला दमदार षटकार 6 धावा. 6 धावेने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. आता मात्र 4 मध्ये 3 बनवायचे आहे. काय गोलंदाजी केली होती त्या ठिकाणी गोलंदाज सचिनने, परंतु तुषारला देखील आता हुशार पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकल्यानंतर बिरकावून दिला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार 7 धावांसाठी येणाऱ्या 4 मध्ये 3. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने ब्लॉक वरचा चेंडू ऑन साइडला खेळून काढल्या. बघूया या ठिकाणी किती मिनिट आहेत. मिस फिल्डिंग होते. मिस फिल्डिंगचा बदले त्या ठिकाणी 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. 2 धाव मिळतात. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पुन्हा जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. आता खुशीभरा वातावरण या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच खामगाव संघामध्ये. मगाशी जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर पाले संघामध्ये आपल्याला खुशी पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केले टीम खामगाव संघाने. 3 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे. तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता मध्ये उंच हवेमध्ये आहे. झेलची संधी आहे. झेल खाली येतोय का क्षेत्ररक्षक? झेल सुटलाय. सामना सुटला आणि सामना फायनल तो विजय केला तो म्हणजे टीम खामगाव संघाने. काय सामना रंगला होता. शेवटच्या क्षणापर्यंत रफ अँड टफ वाला सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अखेरकार विजय संपादन केले तर टीम म्हणजे टीम खामगाव संघाने प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती नाव कोरलंय आपल्या खामगाव संघाचं. असू द्या नाही इकडे महिलांना बसायला